आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. नमस्कार. आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्यासोबत गोरखनाथ पाटील साहेब आपल्याशी बातचीत करण्यासाठी अवेलेबल झालेले आहेत. विविध विषयावरती त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेत असतो. त्यांचं मत या ठिकाणी ते व्यक्त करत असतात. त्या अनुषंगाने आपण आजही त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या विषयावरती, ज्वलंत प्रश्नावरती चर्चा करणार. सर, सध्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका कालच त्याचे वोटिंग झालेलं आहे. निकाल मात्र ते 21 तारखेला 21 डिसेंबरला. याच्या मागची काय भूमिका असेल, या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे, काय सांगा? नमस्कार. मी सर्वप्रथम तुम्हाला हे देऊ इच्छितो की तुम्ही मला अशा सामान्य माणसाला इथे बोलण्याची संधी दिलेली आहे. आत्ताच नगरपालिका निवडणुका झाल्या. मी उरणमध्ये स्वतः हजर होतो आणि महाविकास आघाडीच्या घाणेकर मॅडम यांच्यासोबत होतो. इलेक्शनला आम्ही मतदान करायला गेलो असताना पोलिसांनी आम्हाला अडवलं आणि फक्त घाणेकर मॅडम यांना एकट्यानं आतमध्ये पाठवलं आणि कटोकट नियमांचे पालन केलं. परंतु नंतर काही वेळाने जे सत्ताधारी आहेत त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून पूर्ण नगरसेवक माणसं आतमध्ये जाऊन त्यावेळी चुकीच्या प्रकारे डबल वोटिंग केलेलं आहे आणि अशा व्हिडिओ आपण घाणेकर मॅडमच्या बघितलेला आहे. सत्तेचा गैरवापर करून या निवडणुकामध्ये हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे ही लोकशाही लोप पावेल असं मला वाटते. सत्ताधारी पक्ष जिम्मेवार आहे तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं का सत्ताधारी पक्ष हे सत्तेचा गैरवापर करत आहेत. पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात प्रत्येक स्टेटमध्ये असंच आहे का सत्तेचा गैरवापर. मध्ये ईडी असो, CBI असो किंवा पैसा देणं असो किंवा दामदाटी. खासदार बालेमामाही आले होते, परंतु जाणूनबुजून असं करत असेल ही धोक्याची घंटा आहे. म्हणजे 3-3.5 वर्षे आहे बेकायदेशीर आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाही आहे, उपमुख्यमंत्री नाही आणि जे मंत्री आहेत तेही नाही, कारण यांना कायदाच माहिती नाही आणि यांनी सर्वांनी आधी कायद्याचा अभ्यास करावा, नंतर हे काही करावं असं मला वाटते. आपण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सध्या मध्ये तुम्ही बघता की दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळात द्यावं, याच्यासाठी मोर्चे आंदोलने सतत चालू आहेत. विविध संघटना आहेत, विविध पक्ष आहेत. इथले भूमिपुत्र सतत मोर्चे, आंदोलन, रॅल्या, कार बाईक रॅली काढून आज थकलेले आहेत. आणि तुम्ही पाहता की बाळामामाने आता घोषणा केलेली आहे की आम्ही 22 तारखेला भिवंडीवरून पायी चालत येणार आहे. 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण या ठिकाणी होणार आहे. ते उड्डाण आम्ही होऊ देणार, पत्रकारांना सांगून घोषणा केलेली आहे, आंदोलनाची घोषणा केलेली आहे. तुम्ही याच्याबद्दल कसा विचार करता? मी सर्वप्रथम आगरी समाजातील सर्वांना तसेच सर्व समाजातील सर्व संस्थांना एकत्र येण्याचं हे करतो आणि दिबा पाटील यांचं नाव यावं यासाठी सर्व आपण अग्रेसर आहोत, सर्व काम करत आहोत. आणि बाल्यामामा यांनी विशेष असं लक्ष दिलेलं आहे. केंद्र सरकारला हलवलं आहे की दिबा पाटलांचं नाव द्या असं. माझं असं वैयक्तिक मत आहे. जवळजवळ 8-10 वर्ष हा दिबा पाटला नावांचा प्रश्न चाललेला आहे. दिबा पाटील हे 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, एकेकाली महाराष्ट्राचे विरोधी नेते होते. त्यामुळे मला असं वाटतं की दिबा पाटलांचं जोपर्यंत नाव मोदी डिक्लेअर करत नाहीत तोपर्यंत मोदी, अमित शहा किंवा कोणी दिल्लीची यंत्रणा महाराष्ट्रात येऊ नये. कारण 2019च्या इलेक्शनच्या वेळी मोदींना काळे झेंडे दाखवलेले, तरी मोदी इकडे आले. 2025 आता जस्ट विमानतळाची 30 तारखेला इकडल्या समाजाचा विरोध होता, तरी मोदी आले. 2 वेळा मोदी, अमित शहा आले, पण आता तिसरी वेळ आमची अशी आहे की आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मोदी, अमित शहा किंवा दिल्लीचा कोणी असो त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवू नये. यायचं असेल तर अगोदर दिबा पाटील नाव डिक्लेअर करा, मग या. नाहीतर आमच्या आगरी समाजाची नवे पूर्ण महाराष्ट्र शेतकरी महिला मंडळ यांची अशी गाठ आहे. काय सांगाल तुम्ही? मोदी सरकारचं जे एकूण कार्यकाल चालू आहे त्याविषयी तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? मोदी सरकार 2014 मध्ये आलं, पण ह्या मोदींना महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हते. उद्धव साहेब, बाळासाहेब किंवा राज ठाकरे साहेब यांच्या मदतीने हे आलं. परंतु आले 5 वर्षे व्यवस्थित कार्य केलं, पण ज्या मित्राच्या सोबतीत आले त्या मित्राला या मोदी सरकारने संपवलेलं आहे. राहिला विषय देवेंद्र फडणवीस हे फक्त बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन. ते आताच जस्ट सर्वांना आश्वासन दिलं का 2 महिन्यात काम करतो. 8 तारखेला जे आश्वासन दिले, 8 गेली, आता दुसरी 8 आली. तर 30 आणि 30 60 दिवस झालेले आहेत, तरी पण याच्यावर काही गांभीर्याने दिबा पाटलांच्या नावावर शिरतामोर्तब होत नाही. तर माझं देवेंद्र फडणवीसांना हे आहे
का तुम्ही आधी मोदी साहेबांच्या जवळ जा आणि त्यांच्या तोंडातून सर्वांना सांगा की दिबा पाटलांचं नाव दिलेलं आहे, तेव्हा आम्ही मान्य करू. अन्यथा देवेंद्र असो, मोदी असो, अमित शहा किंवा दिल्लीची कुठलीही यंत्रणा असो, जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव डिक्लेअर करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात येऊ नये असं मला वाटते. महिलांची सुरक्षेचा प्रश्न खूपच आता गंभीर होत चाललेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहे. सरकारची काय भूमिका असायला पाहिजे? महिलांवर अत्याचार का वाढत आहे असं तुम्हाला काय वाटतं? पूर्ण महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार आहेत, बऱ्याच केसेस आहेत, बरेच मॅटर आहेत. असं असताना महाराष्ट्रामध्ये सरकारच नाही आणि एकीकडे एका सरकारने दारूचे लायसन दिलेले आहेत तर दुसऱ्याकडे नॉर्मल लायसन बंद केलेले आहेत. आता खारघर सिटी हे शहर देशात 6 नंबरवर आहे. इथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, महिला धोक्यात आहेत. तसेच खारघरमध्ये पूर्ण दारूची दुकानं चालू आहेत. जस्ट खारघर तलोजा एकच येतो आणि मेट्रो स्टॉप जिथे त्या मेट्रो स्टेशनच्या समोरच जस्ट मेट्रो स्टेशनच्या उतरलं आणि इथे बिअर शॉप आहे आणि असा बिअर शॉप नाही, होलसेल म्हणजे जवळजवळ असे हजारो लोक, लाखो लोक दारूच्या बाटल्या घेऊन येतात आणि त्यामुळे महिला कुठेतरी मला असं वाटतं सेफ्टी नाहीत. आणि इथे जे मेट्रो आहे तिथे गनमॅन काय सेफ्टी असं काहीच नाही. गनमॅनची ड्युटी 5:30ला असते, ते 6ला असतात आणि इथे मध्ये व्यवस्था अशी नाही, महिलांना असं सेफ्टी काहीच नाही. त्यामुळे मला तर वाटतं सरकारने किंवा सरकार आता काहीच काम करत नाही, पण जे संघटना आहेत विशेष लक्ष देऊन महिलांच्या संरक्षणासाठी काहीतरी करावं लागेल. तर हे होते गोरखनाथ पाटील साहेब. हे समाजातल्या वेगवेगळ्या विषयावरती नेहमीच बातचीत करत असतात. आजचे आपण विषय मांडले होते की जे दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला मिळालं पाहिजे, याच्याबद्दलची सुद्धा त्यांची ठाम भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. सरकार मात्र हे सगळं चालढकल करत असताना पाहिलं. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याची सुरक्षा सुद्धा सरकारने केली पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. एवढंच नाही तर जे काही समाजामधल्या घटना घडत आहेत, इलेक्शनच्या बाबतीतली त्यांची मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. एकूणच त्यांच्या या सगळ्या विचाराशी आपल्या संदर्भामध्ये आदर्श लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापुढे घेऊन आलेलो आहोत. हा सगळा व्हिडिओ तुम्हाला पाहिल्यानंतर कसा वाटला, त्याच्या संबंधातल्या काय प्रतिक्रिया तुमच्या असतील तर आम्हाला जरूर कळवा. पाटील साहेबांचं काय मत होतं याच्याबद्दलही आपण नक्कीच आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये येऊन आम्हाला कळवा. आणि आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ घेण्यासाठी आपण प्रयत्न करा. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. थँक्यू.